माझं नाव अंजली कुडले आहे। माझं शॉप RMD कॉलेज वारजे पुणे येथे आहे आणि मला इथे 10 वर्ष प्लस होऊन गेलेले आहेत। मी आधी कमिन्स येथे जॉब करत होते। त्यानंतर मी कॅफे क्रीम फ्रँचायझी घ्यायचा निर्णय घेतला। पण मी जॉब करत असताना फ्रँचायझी घेतली, त्यामुळे मी तिकडे सकाळी आणि संध्याकाळी इकडे असं करायला लागले। नंतर मग मला इथे स्टडी इन्कम दिसायला लागलं। त्यानंतर मला कॉन्फिडन्स आला आणि मग मी पूर्ण वेळ इथेच यायला लागले। आता मला 10 वर्ष पूर्ण झाले तिथे। मी आधी ची फ्रँचायझी घेतली होती, पण त्यांचा रॉ मटेरियलचा फार इश्यू असायचा। टेस्ट कधी अशी तशी यायची किंवा मग त्यानंतर त्यांचा मॅनेजमेंटकडनं पण हवा तसा सपोर्ट मिळाला नाही आम्हाला। त्यांची रॉयल्टी खूप असायची, दर महिन्याला द्यावी लागायची आणि ते आम्हाला परवडतही नव्हतं। त्याच्यामुळे मग आम्ही ते शटडाऊन केलं आणि मग कॅफे क्रीमशी जॉईन झालो आणि आता 10 वर्ष झाले आम्ही कॅफे क्रीमशी जॉईन आहोत। कॅफे क्रीम आणि दुसऱ्या ब्रँडची तर कंपॅरिझन नाहीच आहे, कारण कॅफे क्रीमचं मॅनेजमेंट खूप छान आहे। ते वेळोवेळी सपोर्टही करतं आम्हाला आणि त्यांचं रॉ मटेरियलची क्वालिटी खूप छान आहे। त्यानंतर त्यांचं फ्रँचायझी फी पण 1 टाइमच आहे, रॉयल्टी पण नाही आहे आणि हिडन कॉस्टही नाहीच आहे। त्यामुळे आम्ही कॅफे क्रीमशी अजूनपर्यंत 10 वर्ष झाले जॉईन आहोत। कॅफे क्रीमच्या टीमकडनं आम्हाला खूप सपोर्ट मिळाला। त्यांचे मालाची डिलिव्हरी वेळेवर होते, आम्हाला हवी तेव्हा लगेचच होते। त्यांच्या रॉ मटेरियलची क्वालिटी कधी चेंज झाली नाही, दरवेळेला आहे तीच राहते। लॉकडाऊन नंतरही आमचा सेल खूप कमी झाला, पण त्यानंतरही कॅफे क्रीमच्या टीमकडनं आम्हाला खूप सपोर्ट मिळाला। त्यांनी मार्केटिंग करून दिलं, त्यामध्ये कॉम्बोज दिले, ऑफर्स दिल्या, त्यामुळे आमचा सेलही वाढला। हुक्का हे प्रोडक्ट मार्केटमध्ये खूप फेमस आहे, त्यामुळे आमच्याकडे लांबून लांबून लोक पिण्यासाठी येतात, रिपीटेड लोक येतात। हुक्काची क्वालिटी इतक्या वर्षात कधीही चेंज झालेली नाहीये, दरवेळेला आहे तीच क्वालिटी राहते। ह्या सगळ्या गोष्टी आणि कॅफे क्रीम टीमकडनं खूप सपोर्ट मिळाल्यामुळे मला या कॅफे क्रीम सोबत काम करायला खूप आवडतं। फ्युचरमध्ये अजून एक कॅफे क्रीम फ्रँचायझी ओपन करण्याचा प्लॅन आहे माझा। त्यासाठी मी लोकेशन सर्च करतेय, एखादं चांगलं लोकेशन भेटलं की कॅफे क्रीम फ्रँचायझी ओपन करणार आहे।